बापरे बापरे विडी दात दाखवली ती ना येडे सर्वांना हर्षम या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज मस्त भाजी करायची आहे हरभऱ्याची, ती पण वाईल हरभऱ्याची भाजी आहे. एवढी भारी होती ना भाजी, खायला एकदम मस्त. आणि कोरडी करायची, कोरडी म्हणजे सुक्की भाजी करायची. तर चला आता पटपट करून घेते. वाळेल मी हरभऱ्याची भाजी आहे एकदम मस्त. तर आता ती ना मस्त अशी कोरडी करते. तरी तर तेल ते तसं लाल मिरची आणि लसण थोडंसं असं आबडधोबडच बारीक करून घेतलेलं, जास्त बारीक नाही. तर मस्त आता टाकून दिलेलं आहे. तसं टाकून देते भाजी. मस्त अशी हरभऱ्याची भाजी खायला खूप छान लागते. तरी तर चवीनुसार मीठ टाकते आणि थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा. म्हणजे कसं आहे हे बघा, असं हाताच्या सहाऱ्याने हातावर घेऊन द्यायचा. मस्त हरभऱ्याची भाजी खमंग होती, खमंग एकदम भारी. डोळ्यामध्ये दुकान जात आहे आणि त्याच्यात माकडं एवढं परेशान करू लागलं. तेव्हा तिथं काहीतरी पाडलेलं आहे माकडाने. इथं वरतून डोकून पाहत होते काय चालू म्हणून स्वयंपाक. असं त्यांना वाटत आपण काय चालू आहे काय करते म्हणून. तुम्हाला आता दाखवते. ती माकडे ना तिची पिल्लं ना एक जवळ, ती इतकी लाड घालते त्याला पिल्ल्याला. लई लेकरं असं आपण कसं लेकरं लाड घालतो तसं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. दिदे ते दिदे पिल्लू पाहू आपण भाजी कशी झाली. तर बघा मस्त भाजी झाली ना. वास तर एवढा भारी येतोय तिचा, एकदम छान. तेल टाकते जास्त, जेवढं तेल चांगलं टाकलं का तर भाजी पण खायला खूप छान लागते. त्याच्यामुळे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि धुपण इतकं परेशान करतो, एवढा जाळा असून सुद्धा धुपण निघते चुलीतून. पण महिलाच्या जातीला हे करणंच पडतं, कारण की गॅस काही भेटाना नाही आणि भेटलं तर भरपूर दिवस लागते त्याला. तरी तर झालेली आता मस्त भाजी. आता छान मस्त अशी परतून घेतलेली आहे. तर आता मी भाजी काढून घेते. मस्त झालेली भाजी. तर आता मम्मी भाकरी करत आहे. लवकरच करत आहे. जर आमच्या शेतात जर ती कशाची मशीन, गहू काढायची मशीन काय यांनी 4 दिवस झाले. आज कुत्रा आलं, हे बघ कुत्रा आलं. आणि जेव्हा मशीन आली तर मम्मीला जायचंय मग शेतात. काय भाजी करची केली भाजी आहे ना. मिलेदांचं पाहिलं त्या अशा भाकरी करत असन, पीठ चिमट असन ना, तर त्या काय करत्या भाकरीला असं अंगठी लावते पायाचे आणि धरते त्याला. तू कोण लावते तसे? मला आवडत नाही ताटाला बाया लावून आंघोळ्या लावून. मला भाकरी करत वाटत नाही, मला आवडत नाही ते तसं. आपण अन्न खातो त्याला भाकरीला ताटाला हे लावून असा कपडा घेता असते मी खाली. नाही आता गोणीचा सार आहे निघून, याचा चुलीचा सार आहे म्हणून ते जास्त हालत नाही. फक्त वाजते ते कडकड खालीवर जागा असेल म्हणून. आणि इकडं भाकर चालली आता शेकंती पप्पड. आज आमच्या हॉटेल मस्त असं हर्षने सडा मारला तर सारून घेतलं तर खूप छान वाटते. आणि इथं मम्मीने काही झाडं होते ना तर ते कुंडीत ठेवते दुसऱ्या, तर ते खूप खराब झाले होते. ती कुंडी खूप हे झाल्या होत्या, तर मम्मीने नवीन याच्यात लावून झाडं असे ठेवलेले आहे. हे बघा माझं मनी प्लांटचं झाड खूप छान वाढलेलं आहे. आणि हे बघा इकडे आहे आमच्या पपई खूप सारे आहे. आणि खूप पपईला तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या मोठ्या पपईला. ही पपई बघा केवढी मोठी आहे. खूप साऱ्या पपई आलेल्या आहेत. अशा बाजरीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी.
आता मक्काचे कणस भाजून आलेले हर्ष पण कसे मग आहे ना अन्न आणले होते का तर दीदीला तर दिले आवडते दादूला आवडते तिथं हर्षू इकडे भाऊ कसं आहे मग कणस मला इतकी खाजू आली ना कसं आहे ना का मला किती खाजू आली कसं काय मी तोडले ना ते हा कुठे होते दादू तर मस्त असं मीठ टाकलेलं आहे दीदीनं थोडंसं लिंबू पाहिजे त्याच्यात लिंबू पण आता लिंबू नसल्यामुळं मस्त आहे आता तुम्ही पण कणसं खायला आमच्यासोबत का नाही वाकून नका पप्पा हर्षू का दे अंधार असल्यामुळे काही दिसा नाही व्यवस्थित घ्या कणसे खाऊन घ्या आपल्या प्लेट. तर आता मक्काचे कणस खाऊन झाल्याच्या नंतर अर्धा पाऊण तासाने लगेच जेवण करायला घेतले आणि मस्त अशी आज हरभऱ्याची भाजी आणि त्यासोबत टमाट्याची चटणी केलेली आहे कारण की हर्षूच्या पप्पाला टमाट्याची चटणी इतकी आवडते ना तर त्यांच्यासाठी आणि तिथे त्यांना पण आवडते तर त्यांच्या दोघं तिघांसाठी मस्त अशी छान सोबतच टमाट्याची चटणी पण केली आणि त्यानंतर आता हर्षूच्या पप्पाला जेवण देते आणि मस्त अशी कडक कडक कुरकुरीत बाजरीची भाकर किती चुलीवरती आहारावरती भाजलेली भाकर बाजरीची तर मस्त आता यांचं जेवण छान असं चालू आहे दादूचं आणि हर्षूच्या पप्पाचं तर आता इथे मला पण ताट घेते आणि दीदीला आणि हर्षूला काही जेवायचं नाही आहे त्यानंतर जेवणार आहे तर म्हणलं आपण करून घेऊ जेवण एवढी भारी हरभऱ्याची भाजी छान झाली होती ना मस्त झाली आहे चला मग तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.